नमस्कार. बऱ्याच वेळेला नर्सरीवाले वेगवेगळ्या नावं बांबूंची सांगत असतात की हा बांबू चांगला, तो बांबू चांगला. आपल्याला कळलं पाहिजे की हा बांबू कसा दिसणार आहे. त्या नर्सरीवाल्याला माहीतही पाहिजे की हा कसा दिसतो. हा जो तुमच्या समोर जो बांबू दिसतो आहे, ह्या बांबूचं नाव आहे बांबूसा पल्लिडा. आणि हा बांबू लावून जवळपास 8 ते 9 वर्ष झालेली आहेत. पल्लेडासुद्धा खूप सुंदर बांबू आहे. जर का आपण इथे बघितलं तर हे याचं पेरकांड जे चालू होतं आत्ता, ते पार अगदी 2 फुटापर्यंत जाऊन संपलेलं आहे. माझ्या समोरचं पेरकांड आहे, वरची तर बरीच मोठी असतील. जाडी जर का पाहिली ना तर जास्तीत जास्त 1 इंच जाडी होते. ओळखण्याची खूण जी असते ती ह्याची जी कलमशीत आहे, हे साधारणपणे हे असं दिसत असतं. आता हे कलमशीत जेवढं आहे तेवढंच याचं वरचं हे जे ब्लेड आहे हे पण आहे. ऑरिकलचा विचार जर का आपण केला, या इथले जे मी कान म्हणत असतो की त्या कानांवर केस नाही आहेत बघा. कान अगदी तसे स्वच्छ. तिथे जर का तुम्ही बघितलं तर कुठल्याही प्रकारचे केस दिसत नाही. थोड्याशा वळ्या पडलेल्या आहेत, पण केस बिलकुल नाहीत. इव्हन इथेसुद्धा तसे केस नाहीत. सुरुवातीला असतात पण फार लवकर गळतात. बांबू तसा स्वच्छ असतो बरं का. आता हा जरी स्वच्छ दिसत नसला तरी ह्या बांबूच्या बेटाचा उद्देश स्वच्छ ठेवणं नाही आहे. पण आतमध्ये जर का बघितलं तर कुठल्याही प्रकारच्या मोठ्या फांद्या नाही आहेत. अतिशय सरळ वाढतो. लांब इंटरनोड आहे पण पोकळ बांबू आहे. बासरीसाठी वगैरे अतिशय तसा पल्लेडा हा चांगला बांबू आहे. नॉर्थ ईस्टमध्ये हा मोठा होतो, जाड होतो. पण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये तरी इव्हन अगदी नाशिकपासनं बेंगलोरपर्यंत कुठेही हा 1-1.5 इंचापेक्षा मोठा झालेला तरी बघण्यात आलेला नाही आहे. अर्थात ज्या वेळेला पूर्वीच्या काळी म्हणजे 8-10 वर्षापूर्वी ज्या वेळेला याची लागवड झाली त्यावेळेला याचे रिसोर्सेसही